ओम श्री स्वामी समर्थ। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। ओम श्री स्वामी समर्थ। ओम श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्त हो, आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती एका अशा विद्यार्थ्याची आहे जो बुद्धिमान होता पण स्वतःवरचा विश्वास हरवून बसला होता। ही कथा काल्पनिक आहे, मात्र तिचा संदेश प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक पालकाला आणि प्रत्येक शिक्षकाला विचार करायला लावणारा आहे। जीवनात अपयश कोणालाही येऊ शकते, पण वारंवार अपयश आले की अनेक जण स्वतःलाच दोष देऊ लागतात। मी काहीच करू शकत नाही, माझं नशीबच खराब आहे, देवालाही मी नको आहे, असे विचार मनात घर करतात। पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी समर्थ कधीच मेहनत करणाऱ्या माणसाचा हात सोडत नाही। महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात आदित्य नावाचा मुलगा राहत होता। घरची परिस्थिती साधी, वडील शेतमजूर, आई लोकांच्या घरी जाऊन काम करायची। दोघांचं एक स्वप्न, आपला मुलगा शिकून मोठा अधिकारी व्हावा। आदित्यही लहानपणी खूप हुशार होता, शाळेत पहिला दुसरा क्रमांक मिळवायचा। शिक्षक त्याचं कौतुक करायचे, गावातले लोक म्हणायचे, हा मुलगा एक दिवस मोठं नाव कमावणार। पण काळ बदलला, इयत्ता 10वी नंतर अभ्यास कठीण होत गेला। मोबाईल हातात आला, सोशल मीडियाचं आकर्षण वाढलं। आता थोडा वेळ व्हिडिओ बघतो, मग अभ्यास करतो। हा थोडा वेळ रोज 3-4 तासांचा झाला। रात्रभर मोबाईल, सकाळी उशिरा उठणं, पुस्तक उघडलं की झोप। आणि परीक्षा जवळ आली। पहिल्या परीक्षेचा निकाल लागला, आदित्य नापास झाला। तो हादरला। आईने निकालाचा कागद पाहिला, तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने मुलाला काहीही बोललं नाही। ती फक्त एवढंच म्हणाली, बाळा, गुण कमी आले म्हणून तू कमी झालेला नाहीस, पुन्हा प्रयत्न कर। वडील शांत होते, त्यांनी आदित्यच्या खांद्यावर हात ठेवला। बाळा, पडला आहेस, पण उठ। त्या दिवशी आदित्यने स्वतःशी वचन दिलं, यावेळी मी मन लावून अभ्यास करणार। पण वचन टिकले फक्त काही दिवस, पुन्हा तेच, मोबाईल, मित्र, आळस, उद्यापासून अभ्यास, आणि पुन्हा परीक्षा। निकालाचा दिवस, आदित्यच्या हातात मार्कशीट आली, पुन्हा नापास। यावेळी मात्र त्याच्या मनातला आत्मविश्वास तुटला। तो घरी आला, दार बंद करून रडू लागला, मी इतका वाईट आहे का? देव माझ्यावर रागावला आहे का? माझ्याकडून काहीच होणार नाही। त्या रात्री त्याने जेवणही केलं नाही। आई दाराबाहेर बसून रडत होती। आईला मुलाचं दुःख दिसत होतं, पण ती जाणून होती, कधी कधी माणसाला स्वतःला शोधावं लागतं। दुसऱ्या दिवशी गावातल्या काही लोकांनी टोमणे मारायला सुरुवात केली, काय रे अधिकारी साहेब, यंदाही नापास, इतका खर्च करून काय उपयोग? हे शब्द आदित्यच्या हृदयात बाणासारखे घुसत होते। मित्र पुढे गेले, काही कॉलेजमध्ये गेले, काही नोकरी करू लागले। आदित्य मात्र तिथेच थांबला। तो आता गावात कमी बाहेर पडू लागला। लोकांना सामोरं जायचीही त्याची हिंमत उरली नव्हती। एक दिवस त्याची आजी त्याच्याजवळ आली, तिने त्याच्या डोक्यावर हात ठेवला, काय रे, एवढा गप्प का? आदित्य म्हणाला, आजी, मी संपलो,
आजी हसली. अरे वेड्या, ज्याचा श्वास चालू आहे तो कधी संपत नाही. तुला श्री स्वामी समर्थांची गोष्ट सांगू का? आदित्य शांत बसला. आजी म्हणाली, स्वामी नेहमी म्हणायचे, धैर्य सोडू नको, भीतीला शरण जाऊ नको, मनापासून कर्म करत राहा. देव आकाशातून गुण देत नाही, तो मेहनत करण्याची शक्ती देतो. आदित्य विचारात पडला. त्या रात्री तो झोपत नव्हता, छताकडे पाहत होता. त्याच्या मनात एकच प्रश्न घुमत होता, मी खरंच अभ्यास केला होता का? उत्तर आतून आलं, नाही. मी वेळ वाया घालवला होता. मी स्वतःलाच फसवलं. पहिल्यांदाच त्याने स्वतःच्या चुका मान्य केल्या. पण त्याच वेळी दुसरा विचार आला, आता उशीर तर झाला नाही ना? याच प्रश्नाचं उत्तर त्याला पुढच्या दिवशी मिळणार होतं. कारण दुसऱ्या सकाळी आजीने त्याला म्हटलं, बाळा, उद्या आपण अक्कलकोटला जाऊया. आदित्यने आश्चर्याने विचारलं, अक्कलकोट? आजी म्हणाली, हो, पण लक्षात ठेव, आपण चमत्कार मागायला जाणार नाही, आपण योग्य मार्ग मागायला जाणार आहोत. आदित्य काही क्षण शांत राहिला. त्याच्या डोळ्यात अनेक प्रश्न होते, पण मनात पहिल्यांदाच आशेचा एक छोटासा दिवा पेटू लागला. श्री स्वामी समर्थ. दुसऱ्या दिवशी पहाटे गाव अजून झोपेत होता. आदित्यची आजी उठली. तिने अंघोळ करून देवासमोर दिवा लावला. हळू आवाजात ती म्हणाली, श्री स्वामी समर्थ, माझ्या नातवाला योग्य मार्ग दाखवा. आदित्य शांतपणे तयार झाला. त्याच्या मनात अजूनही प्रश्नांची गर्दी होती. खरंच अक्कलकोटला गेल्यावर माझं आयुष्य बदलेल का? बसचा प्रवास सुरू झाला. रस्त्यात आजी सत्तस्वामींचा जप करत होती. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आदित्य खिडकीतून बाहेर पाहत होता. त्याच्या डोळ्यांसमोर गेल्या 2 वर्षांचा प्रवास फिरत होता. पहिलं अपयश, दुसरं अपयश, लोकांचे टोमणे, आईचे अश्रू, वडिलांचा शांत चेहरा आणि स्वतःबद्दल निर्माण झालेली तिरस्काराची भावना. त्याच्या नकळत डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आजीने त्याचा हात हातात घेतला. ती म्हणाली, रड बाळा. कधी कधी अश्रूंनी मन हलकं होतं. काही तासांनी ते अक्कलकोटला पोहोचले. मठात प्रवेश करताच एक विलक्षण शांतता जाणवत होती. घंटांचा मंद आवाज, धुपाचा सुगंध, स्वामींच्या नामाचा अखंड गजर. आदित्य काही क्षण स्तब्ध उभा राहिला. तो पहिल्यांदाच इतक्या भक्तिभावाने भरलेल्या वातावरणात आला होता. आजी म्हणाली, डोळे मीट, काही मागू नकोस, फक्त मन मोकळं कर. आदित्य स्वामींच्या समाधीसमोर बसला. त्याने डोळे मिटले. मनात शब्द उमटू लागले, स्वामी, मी थकलो आहे, मी हारलो आहे, माझ्याकडून काहीच होत नाही. लोक म्हणतात मी निकम्मा आहे. कदाचित ते खरं असेल. जर मी चुकीचा असेल तर मला बदला. प्रार्थना करता करता त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो बराच वेळ तसाच बसून राहिला. शेवटी थकून त्याला डुलकी लागली. अचानक त्याला एक तेजस्वी प्रकाश दिसू लागला. संपूर्ण वातावरण प्रकाशाने उजळून निघाले. त्या प्रकाशातून एक दिव्य व्यक्तिमत्व पुढे आले. डोक्यावर भगवी टोपी, अंगावर साधे वस्त्र, डोळ्यात अपरंपार करुणा. आदित्य थरथर कापू लागला. त्याच्या ओठातून आपोआप शब्द बाहेर पडले, स्वामी. तो त्यांच्या चरणांवर कोसळला. स्वामी समर्थ त्याच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाले, उठ बाळा, रडण्यासाठी नाही,
उभं राहण्यासाठी जन्म घेतला आहेस. आदित्य हुंदके देत म्हणाला, स्वामी, मी वारंवार नापास होतो. मी आईवडिलांचं स्वप्न मोडलं. माझ्यावर तुमची कृपा नाही का? स्वामी मंद स्मित करून म्हणाले, माझी कृपा प्रत्येकावर असते, पण कृपेचं बीज उगवण्यासाठी कर्माची जमीन तयार असावी लागते. आदित्य गोंधळला. म्हणजे? स्वामी म्हणाले, बाळा, शेतकरी बी पेरल्याशिवाय पीक येतं का? नाही. मग अभ्यास केल्याशिवाय यश कसं येईल? आदित्यने मान खाली घातली. स्वामी पुढे म्हणाले, तू नापास परीक्षेत झाला नाहीस. तू रोज वेळेच्या परीक्षेत नापास होत होतास. 1 तास मोबाईल, 2 तास आळस, उद्यावर ढकललेलं काम, हीच तुझी खरी हार होती. आदित्यच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू आले. स्वामी, मी बदलू शकतो का? स्वामी हसले. जो स्वतःची चूक मान्य करतो त्याचा अर्धा विजय तिथेच होतो. आता उरलेला अर्धा विजय दररोजच्या प्रामाणिक प्रयत्नांनी मिळव. स्वामींनी हातातील काठी जमिनीवर टेकवली. त्यांचा गंभीर पण प्रेमळ आवाज घुमला. लक्षात ठेव बाळा, लोकांच्या टाळ्या किंवा टोमणे यांनी तुझं भविष्य ठरत नाही. तुझं भविष्य तुझ्या रोजच्या सवयी ठरवतात. आजपासून 4 नियम पाळ. आदित्य नम्रपणे म्हणाला. आज्ञा स्वामी. स्वामी म्हणाले, पहिला, सूर्योदयापूर्वी उठ. दुसरा, दररोज अभ्यासाचं नियोजन लिही. तिसरा, मोबाईलचा उपयोग ज्ञानासाठी कर, वेळ वाया घालवण्यासाठी नाही. चौथा, रोज रात्री स्वतःला विचार, आज मी कालपेक्षा 1 पाऊल पुढे गेलो का? आदित्यने दोन्ही हात जोडले. स्वामी, मी हे सर्व पाळे. स्वामी प्रेमाने म्हणाले, वचन मला नको, स्वतःला दे. इतक्यात मंदिरातील घंटा जोरात वाजू लागली. प्रकाश अधिक तेजस्वी झाला. स्वामींचा आवाज पुन्हा ऐकू आला. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, पण माझ्यावर विश्वास ठेवण्याइतकाच. स्वतःच्या प्रयत्नांवरही विश्वास ठेव. क्षणात सगळा प्रकाश नाहीसा झाला. आदित्य दचकून जागा झाला. त्याच्या कपाळावर घाम होता, डोळ्यात अश्रू होते आणि मनात एक विलक्षण शांतता. तो आजीकडे पाहत म्हणाला, आजी, माझं आयुष्य आज बदललं. आजी फक्त हसली. ती म्हणाली, स्वामी मार्ग दाखवतात बाळा, चालायचं मात्र आपल्यालाच असतं. आदित्यने स्वामींच्या समाधीसमोर नतमस्तक होत मनोमन एक संकल्प केला. आता अपयशाला दोष देणार नाही, स्वतःला घडवणार. अक्कलकोटहून परतताना आदित्य पूर्वीसारखा नव्हता. रस्ते तेच होते, बस तीच होती, आजी तीच होती, पण बदललं होतं ते त्याचं मन. त्याच्या डोळ्यात आता निराशा नव्हती, तेथे एक नवीन निर्धार दिसत होता. घरी पोहोचताच त्याने सर्वप्रथम मोबाईल हातात घेतला. क्षणभर त्याने स्क्रीनकडे पाहिलं. मन म्हणालं, थोडा वेळ व्हिडिओ पाहू. पण लगेच त्याला स्वामींचे शब्द आठवले. मोबाईल तुझा सेवक असावा, मालक नाही. त्याने मोबाईल बंद केला. टेबल स्वच्छ केलं. जुनी पुस्तकं बाहेर काढली. एक वही घेतली. पहिल्या पानावर मोठ्या अक्षरात लिहिलं, आजपासून माझी स्पर्धा इतरांशी नाही, कालच्या स्वतःशी आहे. दुसऱ्या दिवसापासून त्याचं नवीन आयुष्य सुरू झालं. पहाटे 5 वाजता उठणं, अंघोळ करून देवासमोर दिवा लावणं, मनापासून म्हणणं, श्री स्वामी समर्थ, आणि त्यानंतर अभ्यास. सुरुवातीला मन लागत नव्हतं.
10 मिनिटांनी कंटाळा यायचा, पुन्हा मोबाईलची आठवण यायची, पण तो स्वतःला थांबवायचा. स्वामींचा आवाज त्याच्या मनात घुमायचा, मोठे बदल एका दिवसात होत नाहीत. रोज केलेले छोटे प्रयत्न आयुष्य घडवतात. एक दिवस त्याचा मित्र रोहन घरी आला. तो म्हणाला, अरे चल ना, नवीन चित्रपट लागलाय. आदित्य हसला. यावेळी नाही. रोहन म्हणाला, इतका अभ्यास करून काय होणार? आदित्य शांतपणे म्हणाला, पूर्वी मी प्रत्येकाचं ऐकत होतो, म्हणूनच स्वतःचं आयुष्य हरवत होतो. आता माझं ध्येय मोठं आहे. रोहन निघून गेला. त्या दिवशी आदित्यला जाणवलं, जीवन बदलायचं असेल तर काही लोक मागे सोडावे लागतात. महिने उलटले. दर रविवारी तो स्वतःची परीक्षा घ्यायचा. ज्या प्रश्नांची उत्तरं चुकायची ती पुन्हा पुन्हा लिहायचा. आई रोज त्याच्यासाठी चहा बनवायची. वडील रात्री उशिरा कामावरून आले तरी विचारायचे, आज किती अभ्यास झाला? आदित्य अभिमानाने सांगायचा, 8 तास. आईच्या चेहऱ्यावर समाधान दिसायचं. वडिलांच्या डोळ्यात आशा दिसायची. शेवटी परीक्षेचा दिवस उजाडला. परीक्षा केंद्रात बसल्यावर त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. पण यावेळी भीती कमी होती, कारण यावेळी त्याने नशिबावर नाही, मेहनतीवर विश्वास ठेवला होता. प्रश्नपत्रिका हातात आली. त्याने डोळे मिटले. मनात एकच नाव, श्री स्वामी समर्थ. पेपर सुरू झाला. जवळजवळ प्रत्येक प्रश्न त्याने आत्मविश्वासाने सोडवला. 3 तास कसे गेले त्यालाच कळलं नाही. बाहेर पडताना त्याच्या चेहऱ्यावर अनेक महिन्यांनंतर हास्य होतं. निकालाचा दिवस आला. संपूर्ण गावात चर्चा सुरू होती. आदित्यच्या हातात पुन्हा एकदा मार्कशीट आली. यावेळी त्याचे हात थरथरत होते. त्याने हळूहळू गुण पाहिले आणि पुढच्या क्षणी त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तो फक्त पास झाला नव्हता, तर चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला होता. आईने त्याला मिठी मारली. वडिलांच्या डोळ्यांतूनही अश्रू आले. ते म्हणाले, बाळा, आज तू फक्त परीक्षा पास झालेला नाहीस, आज तू स्वतःवरचा विजय मिळवला आहेस. काही दिवसांनी आदित्य पुन्हा अक्कलकोटला गेला. स्वामींच्या समाधीसमोर बसला. हात जोडून म्हणाला, स्वामी, धन्यवाद. तुम्ही मला गुण दिले नाही, तुम्ही मला गुण मिळवण्याची पात्रता दिली. तुम्ही माझं नशीब बदललं नाही, तुम्ही माझ्या सवयी बदलायला शिकवलंत. त्याच क्षणी त्याच्या मनात जणू स्वामींचा आवाज घुमला, बाळा, लक्षात ठेव, यश मिळालं म्हणून गर्व करू नकोस आणि अपयश आलं म्हणून खचू नकोस. दोन्ही तात्पुरतं असतं, शाश्वत असतं ते चांगलं कर्म. मित्रांनो, आजची कथा इथे संपते, पण तिचा संदेश आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखा आहे. जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि वारंवार अपयश येत असेल तर स्वतःला कमी समजू नका. अपयश हा तुमचा परिचय नाही, तो फक्त तुमच्या प्रवासातील एक टप्पा आहे. देवावर श्रद्धा ठेवा, पण त्याहून महत्त्वाचं, स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा. स्वामी समर्थांवर प्रेम करा, पण त्यांच्या नावाखाली आळस करू नका. कारण श्रद्धेला जेव्हा प्रामाणिक परिश्रमांची जोड मिळते तेव्हाच कृपेच फळ मिळतं. आजच्या कथेचा बोध, वारंवार नापास होणं म्हणजे आयुष्य संपणं नाही. वेळेचं नियोजन हेच यशाचं पहिलं पाऊल आहे. मोबाईलवर नियंत्रण ठेवा, मोबाईलने तुमच्यावर नाही. आईवडिलांचे आशीर्वाद आणि गुरूंचे मार्गदर्शन अमूल्य असते. श्रद्धा आणि मेहनत यांची सांगड घातली तर जीवन बदलू शकतं.
चला शेवटी सर्वांनी श्रद्धेने म्हणूया. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.